फेल गेलेली विहीर रिकव्हर करण्याचे आणखीन चान्सेस पण असतात. आडवे बोर मारणे. ओके. तर आडव्या बोरलाही पाणी लागण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे विहीर ही बऱ्यापैकी 80-90% सक्सेस होण्याचे आणखीन चान्सेस असतात. पण बोर ओके. एकदा फेल गेला तर त्याला लवकरात लवकर रिकव्हर करता येत नाही. आता एक्झॅक्टली तुम्ही त्याच्यामुळं म्हणताय आडवे बोर विहिरीमध्ये मारायचे. मग त्यासाठी तुम्हाला विहिरीत उतरावं लागतं, की वरूनच आयडेंटिफाय होतं? नाही काय होतं, की विहिरीमध्ये कुठल्या बाजूनी पाणी येऊ शकतं, हां. हे पाहायचं असेल, तर विहिरीच्या कडेनेच फिरावं लागेल ओके. आपल्याला. विहीर खणलेली आहे. साहजिकच विहिरीमध्ये ते झरे उतरलेले नाहीयेत. हां. याचा अर्थ हे झरे बाजूनी कुठून तरी टर्न मारून निघून गेलेले आहेत. ओके. हां. तर आम्हाला बाजूने आधी 5 मीटरच्या राउंडनी फिरावं लागतं. नंतर 10 मीटरच्या राउंडनी फिरावं लागतं. तो सर्कल फिरत असताना काही सिग्नल आले तरच तिथं मार्किंग करतो. ओके. नंतर 15 मीटर, परत 20 मीटर असं आम्ही क्षेत्र वाढवत जातो. ओके. विहिरीसाठी जी ह्याची 60 मीटरची रेंज मशीनची आहे तुम्ही हं. म्हणता, ती मशीनची रेंज विहिरीसाठी कामाची नाहीये. ओके. त्यावेळेस आम्ही अँटेनाची साईज ही वेगळी ठेवतो. रेंज कमीच ठेवतो आणि आम्हाला कारण विहिरीच्या वरच्या झऱ्यांची आम्हाला जास्त गरज असते. हो, हो, हो. 50 फुटाच्या आतील झऱ्यांची. बरोबर. त्याच्यामुळं ही जी पद्धत शोधण्याची पद्धत विहिरीची वेगळी आहे. ओके. त्याच्यामुळे विहिरीचे आडवे बोर घेत असताना आम्हाला बाजूनी फिरावं लागतं. आणि ओके. शक्यतो बऱ्याच ठिकाणी काय होतं, भूगर्भीय रचना चांगली असेल, हं. तर 5-6 फुटावरून सुद्धा लगेच झरे मिळतात. मग त्यावेळेस ते आडवे ड्रिल करण्याचा खर्च कमी होतो. हं. बरोबर. बऱ्याच ठिकाणी हा 100-100 फुटी ड्रिल होतात. त्यावेळेस त्यांचा खर्च वाढतो. वाढ